रोज घरासमोर काढण्यासाठी नवनवीन रांगोळी शोधताय? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदीच नवीन डिझाईनच्या 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने एक रेषा मारून त्यावरती 2 व्हाईट कलरचे डॉट्स देऊन थोडेसे ते झाकणाने प्रेस करून घेतलेले आहे आणि काडीच्या साहाय्याने बरोबर एक केंद्रवर्तुळ बनवून घेतले दोन्ही बाजूने आणि त्याच्याच वरती आपण व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेणार आहोत आणि खाली सुद्धा रेषेच्या 2 डॉट्स दिलेले आहेत आणि जी मधली रेषा आहे त्याच्या दोन्ही टोकांना आपण लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन त्यांना एक पानाचा शेप तयार करून घेतला आणि खालच्याच रेषांवरती येलो कलरचे डॉट्स देऊन ते थोडेसे प्रेस करून त्यावरती रेड कलर टाकून घेणार आहोत. तर बघू शकता आपण वरच्या बाजूला जे व्हाईट कलरचे डॉट्स दिले होते ते बोटाच्या साहाय्याने बरोबर एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आपण बरोबर मध्ये लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेतलेला आहे आणि फुलाच्याच वरती छोटे छोटे असे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेतले आणि बरोबर दोन्ही केंद्रवर्तुळाच्या मध्ये सुद्धा एक येलो कलरचा डॉट्स दिलेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण डॉट्स देऊन घेतले आणि बरोबर ते व्हाईट कलरच्या रांगोळीने जॉईन करून घेतले. तर दोन्ही बाजूंना आपण एक पानाचा शेप तयार करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला एक तुऱ्याचा राऊंड असा शेप तयार केलेला आहे. काडीच्या साहाय्याने बरोबर ते सेटअप करून घेतले आणि त्याच्यावरतीच एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन त्यावरती आपण छोटी छोटी अशी फुले काढून घेणार आहोत आणि जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण रेषा मारून घेतल्या आणि त्या रेषांच्याच वरती सुद्धा आपण व्हाईट कलरचे 3 असे डॉट्स देऊन घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करायची आहे. बोटाच्या साहाय्याने थोडेसे ते प्रेस करून घेतले आणि त्यावरती मध्ये एक छोटी छोटी अशी रेषा देऊन घेणार आहोत. रेषावरती सुद्धा आपण येलो कलरचे छोटे छोटे असे डॉट्स देऊन घेतलेत. तर बघू शकता अगदी छोटी सोपी आणि पटकन होणारी ही डेली यूज रांगोळी आहे. तुमच्या उंबऱ्यासमोर किंवा मंदिरासमोरही काढू शकता आणि बरोबर मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण रेड कलरचे डॉट्स देऊन एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत आणि बरोबर मध्ये आपण एक येलो कलरचा डॉट्स देऊन घेतला. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. अगदीच व्हाईट कलरने सुद्धा ही रांगोळी छान दिसते आणि बाजूच्याच फुलांमध्ये सुद्धा आपण ब्ल्यू कलरचा एक डॉट देऊन रेषेवरती सुद्धा एक छोटा छोटा असा ब्ल्यू डॉट्स देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता आपला हा रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आता बघणार आहोत आपण 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक चारही बाजूंना डॉट्स देऊन घेतले आणि असे चौकोनमध्ये आपण व्हाईट कलरचे मोठे मोठे डॉट्स देणार आहोत. तुम्ही बॉटलच्या साहाय्याने किंवा हाताने सुद्धा देऊ शकता. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून घेतलेली आहे. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असा तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नियमित व्हिजिट करत राहा आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून ज़रूर सांगा. तर बघा आपण रांगोळीमध्ये चमच्याच्या साहाय्याने सर्व डॉट्स आतल्या बाजूला ओढून घेतले आणि बरोबर मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण
येलो कलरचे डॉट्स देऊन ते सुद्धा काडीच्या साहाय्याने एक पाकळ्यांचा शेप तयार करून घेतलेला आहे. आणि मध्ये एक ब्ल्यू कलरचा डॉट्स देऊन बाजूचे जे डॉट्स होते ते काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेतले, जसे की एक बरोबर पाकळ्यांचा असा शेप तयार झालेला आहे. तर बघा, छोटीशी आणि पटकन होणारी ही डेली यूजसाठीची रांगोळी आहे. आणि सर्व पाकळ्यांच्या बाजूला आपण लाईट असा पोपटी कलरचा डॉट्स देऊन सर्व बाजूने डॉट्स देऊन घेणार आहोत. काडीने थोडेसे ते प्रेस करून घेतलेत आणि त्यावरती सुद्धा ब्ल्यू कलरचा एक डॉट्स दिलेला आहे. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची. आणि बाजूलाच त्याच्या पुढे एक व्हाईट कलरचा सुद्धा डॉट्स देऊन घेतला. तर अतिशय सुंदर आणि पटकन होणारी ही आपल्या रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे, तर मंगळवार निमित्त आपण गणपती बाप्पाची एक छोटीशी जास्वंद फूल रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक गणपतीच्या बाप्पाचा एक सोंडेचा शेप तयार करून घेतला आणि बाजूलाच आपण रेड कलरने एक जास्वंदाचे फूल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये बरोबर बोटाच्या साहाय्याने आपण पाकळ्यांचा आकार तयार करून घेतला आणि काडीच्या साहाय्याने ते आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. आणि मध्ये सुद्धा लाईट असा रेड कलर स्प्रेड करून फुलाचा मधला तुरासुद्धा येलो कलरने काढून घेतलेला आहे. तुऱ्यावरती छोटे छोटे असे डॉट्स दिलेत आणि वरतीच आपण एक फांदीचा शेप काढून त्यावरती पाने आणि कळी काढून घेणार आहोत. खाली सुद्धा आपण ग्रीन कलरचे लाईट असे डॉट्स देऊन पाने तयार करून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने ते बाहेरच्या बाजूला ओढून एक काडीने बरोबर आपण त्याला पानाचा शेप तयार करून घेऊ. तर अगदी सोपी आणि सुंदर ही जास्वंदाचं फूल काढण्याची ट्रिक आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच यूज करून बघा. वरच्या बाजूला सुद्धा पानामध्ये लाईट असा पोपटी कलर भरून बाजूलाच एक कळी रेड कलरची काढलेली आहे. तर गणपती बाप्पाच्या सोंडेवरती आपण शेप तयार करून मध्ये एक छोटासा डोळासुद्धा काढलेला आहे आणि बाहेर खालच्या बाजूला सुद्धा ती फांदी पुढे वाढवून त्यावरती पाने आणि कळ्या काढून घेणार आहोत. तर बघा, आपला हा रांगोळीचा फायनल लुक तयार झाला.